आपले समाधान भाऊ कंदे कोपरगावचे रहिवासी यांनी नाही का 12 ज्योतिर्लिंगपैकी 8 ज्योतिर्लिंग कंप्लीट केलेली आहे. त्यांनी स्टेट नेपाळमध्ये सुद्धा काठमांडू आणि आणखीन तिथं खूप 15 दिवस होते. तर हे पुढचं हे बोलतो. तर हर हर महादेव. जय महाराष्ट्र भावानो. तर तुम्हाला तर माहिती आहे आपला आवाज कसा आहे. तर आपण जामगावला आलोय लग्नाला आणि ताईकडे आलोय. त्यांनी मला खूप आग्रह केला का घरी येऊन जा. जुने माणसं समजून घेणं खूप अवघड नसतं, कारण की ज्या ठिकाणी आलो ना नक्की यायचं. आणि मी स्वतः आलेलो आहे, कारण की प्रत्येक ठिकाणी मी जातो, प्रत्येकांना मला वेळ देणं शक्य होत नाही, तरी पण मी वेळात वेळ काढून सगळ्यांना देतो. हर हर महादेव. जय महाराज. तर बघू शकता आता मी आलेलो आहे जेवण करण्यासाठी. तर बटाट्याची भाजी आणि काकडी भरीत आहे आणि इकडं मटकी चपाती. तर चला तो पण जेवायला बसलेला व्हिडिओ शूटला कंटिन्यू मी त्यालाच घेऊन जातो. तर चला आता जेवण करू आपण. चला करा चालू. हर हर महादेव. पाणी नंतर तो प्लेट नंतर थोडं तेल दारू भरत नाही. नॉर्मल खाना तुमचं चिकन मिकन कुछ खाता ही आयुष किती देतो नंतर खायचं. छोट या घरातले खूप मोठे माणसं. एवढं लक्षात मोठं घर समजून त्या मोठ्या घरात कधीच जाऊ नका, कारण की मी स्वतः समजलंय. मी आज मोठ्या घरात खूप जाऊन आलो, पण माणूस सायकलवर फिरतो ना मला 5 स्टार वाटली भेटते असे. मी नाही म्हणत, काहून की आपल्याला सवय लागलेली पेट्रोल पंपवर झोपण्याची. तर आपण बघितलं समाधान भाऊ एकदम साधे व सिंपल पद्धतीनं जीवन जगत आहे आणि त्यांना कोणताही गर्व नाही आहे, पैशाचा गर्व नाही का कोणताच नाही. त्यामुळं माणसांनी काही संपत्ती कमावली नाही तर चालेल, पण कमीत कमी माणसांनी इज्जत कमावायला पाहिजे. आणि हे आज आपल्याला एक मराठी माणसांनी दाखवून दिलेला आहे. आणि हा दुसरी गोष्ट सांगायला गेलं ना तर कार समाजमध्ये असा विषय झालेला आहे का मी कार समाजाचा आहे की नाही हे जास्त लोकांना माहितीच नाही. पहिली गोष्ट, जो व्यक्ती लिंक टाकतो तेव्हा समजतं का समाधान कंदे म्हणून. बरोबर. आणि आजपर्यंत आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं का आपले समाजाचे समाधान कंदे हे यूट्यूबर आहे म्हणून. तर त्यांचे आमची सहज वांजरगावमध्ये अशी भेट झालेली आहे आणि तेव्हा आम्हाला माहीत झालेलं आहे का समाधान भाऊ एक रील स्टार आहे. त्यांचं इंस्टाग्राम ID वर सुद्धा फॉलोअर्स आहे आणि यूट्यूबवर देखील चॅनल आहे. तर मी सर्वांना सांगतो का त्यांना फॉलो करा आणि एक मराठी माणसाला पुढं जाण्याची संधी द्या, म्हणजे त्याला सपोर्ट करा. चिडे भाजी